नमस्कार मित्रांनो. आज आपण आगामी तलाठी भरतीसाठी विचारले जाणारे अत्यंत महत्त्वाचे असे 500 प्रश्न पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बरेचसे प्रश्न असे आहेत की ते वारंवार विचारले जातात. तर या प्रश्नांचा तुम्हाला येणाऱ्या आगामी तलाठी परीक्षेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, सरनामा म्हणजे भारतीय घटनेची टिंबटिंब होय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, प्रस्तावना. तर सरनामा म्हणजे भारतीय घटनेची प्रस्तावना होय. त्यानंतरचा प्रश्न आहे की डॅश डॅश हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, भाकरा नांगल. तर भाकरा नांगल हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, संत गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव काय? तर डेबूजी झिंगरोजी जानोरकर हे संत गाडगे महाराजांचे संपूर्ण नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे, हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय? तर मित्रांनो, सेवाग्राम म्हणजे जिथे गांधीजींनी आश्रम स्थापन केला होता सेवाग्राम, त्या गावाचे पूर्वीचे नाव काय आहे हे या ठिकाणी विचारलेलं आहे. तर सेवाग्राम या गावाचे पूर्वीचे नाव काय? तर सेगाव. त्यानंतरचा प्रश्न आहे, तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, चामडे उत्पादन. तर तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर चामडे उत्पादनाशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, बुलढाणा जिल्हा. तर लोणार सरोवर कुठे आहे? तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, भारत कृषक समाजाची स्थापना ही डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, बाबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणता धातू लोखंडाचे गंजणे थांबवते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, जस्त. त्यानंतरचा प्रश्न आहे, पालघर जिल्ह्यातील डॅश डॅश हे मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, सातपाटी. त्यानंतरचा प्रश्न आहे, किरणोत्साराचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, हेनरी बॅक्सवेल. तर किरणोत्साराचा शोध कोणी लावला? तर हेनरी बॅक्सवेल. त्यानंतर तेजस काय आहे? तर तेजस हे लढाऊ विमान आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्र कोठे आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, तिरुअनंतपुरम. त्यानंतर हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नांदेड. त्यानंतरचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांना भारताची कोकिळा म्हणतात. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, सरोजिनी नायडू. कन्फ्युजन करू नका, गान कोकिळा म्हटलं की लता मंगेशकर आणि भारताची कोकिळा म्हटलं की सरोजिनी नायडू. त्यानंतर शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, शांतिनिकेतनची स्थापना ही रवींद्रनाथ टागोर यांनी केली. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था कोठे आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, कटक या ठिकाणी. त्यानंतर गीताई या पुस्तकाचे लेखक कोण? तर गीताई या पुस्तकाचे लेखक हे विनोबा भावे आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे? तर महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली या ठिकाणी आहे. त्यानंतर लोकनायक या नावाने कोण प्रसिद्ध होते? तर जयप्रकाश नारायण हे लोकनायक या नावाने प्रसिद्ध होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1919.
त्यानंतर महाराष्ट्रातील कृष्णा नदी टिंबटिंब आहे तर पूर्ववाहिनी. त्यानंतरचा प्रश्न आहे, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोठे स्थित आहे? तर मित्रांनो, गुगामल राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सर्वात मोठी विधानसभा कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय उत्तर प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर स्वामीनाथन. त्यानंतर क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यानंतर मराठी भाषा दिन टिंबटिंबच्या जयंतीला साजरा केला जातो. तर मित्रांनो, मराठी भाषा दिन कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीला साजरा केला जातो. त्यानंतर वन्यजीव संरक्षण कायदा टिंबटिंब वर्षी अंमलात आला. तर वन्यजीव संरक्षण कायदा हा 1972 या वर्षी अंमलात आला. त्यानंतरचा प्रश्न पहा, SDR कोणामार्फत प्रचलित केले जाते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. तर SDR कोणामार्फत प्रचलित केले जाते? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमार्फत प्रचलित केले जाते. त्यानंतर विमा हा 2 पक्षातील काय आहे? तर करार आहे. त्यानंतर टिंबटिंब राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे केरळ. त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण? तर मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री हे जॉन मथाई हे होते. त्यानंतरचा प्रश्न पहा, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो जिल्हाधिकारी. तर जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? तर जिल्हाधिकारी असतात. त्यानंतर रंगराजन समिती टिंबटिंबशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे राष्ट्रीय बचत आणि गुंतवणूक. तर रंगराजन समिती ही राष्ट्रीय बचत आणि गुंतवणुकीशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अर्थशास्त्राचे जनक कोण? तर मित्रांनो, अर्थशास्त्राचे जनक हे ॲडम स्मिथ आहेत. तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर दादाभाई नौरोजी येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे? तर मित्रांनो, संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अशोक कुमार माथुर. तर 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर अशोक कुमार माथुर. त्यानंतरचा प्रश्न आहे, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सातोशी नाकामोटो. तर बिटकॉइनचा शोध कोणी लावला? तर सातोशी नाकामोटो. RBIचे मुख्यालय कोठे आहे? तर RBIचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर मित्रांनो, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय हे जिनिव्हा या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कच्ची फळे पिकवण्यासाठी हा गॅस वापरतात. तर मित्रांनो, कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? तर इथिलीन. याचं उत्तर काय येईल? इथिलीन. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तर मित्रांनो, कांदा कापताना सल्फर हा वायू बाहेर पडतो. त्यानंतर डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? तर मित्रांनो, डॉट्स हा उपचार क्षयरुग्णांसाठी आहे. त्यानंतर मांडीच्या हाडास टिंबटिंब म्हणतात. तर मांडीच्या हाडास फिमर असे म्हणतात. तर मांडीचे हाड हे शरीरातील सर्वात लांब हाड आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रसायनांचा राजा कोणास म्हणतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सल्फ्युरिक ॲसिड. त्यानंतर अणुसिद्धांत टिंबटिंब यांनी मांडला. तर अणुसिद्धांत हा जॉन डाल्टन यांनी मांडला. त्यानंतरचा प्रश्न आहे, हॅमॅटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, हॅमॅटॉलॉजी हे शास्त्र रक्ताशी संबंधित आहे. त्यानंतर उत्तम उत्पादन देणारी कोंबडी कोणती? तर मित्रांनो, लेगहॉर्न ही उत्तम उत्पादन देणारी कोंबडी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, LPG गॅसचे प्रमुख 2 घटक कोणते? तर मित्रांनो, LPGचे प्रमुख 2 घटक हे कुठले आहेत? तर ब्युटेन आणि आयसोब्युटेन. त्यानंतरचा प्रश्न आहे,
टिंबटिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे? तर मित्रांनो, यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे काय येईल? यकृत. तर सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र टिंबटिंब आहे. तर सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र हे NaHCO3 आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येईल? तर NaHCO3. हायग्रोमीटर काय मोजते? तर मित्रांनो, हायग्रोमीटर हे सापेक्ष आर्द्रता मोजते. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल? सापेक्ष आर्द्रता. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण? तर मित्रांनो, स्वामी विवेकानंदांचे गुरु हे रामकृष्ण परमहंस हे होते. त्यानंतर कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर कृष्णा काठ हे आत्मचरित्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे आहे. त्यानंतर भारतीय भूसेना दिन कधी असतो? तर मित्रांनो, भारतीय भूसेना दिन हा 15 जानेवारीला असतो. त्यानंतर इन्सुलिन हे संप्रेरक कोणत्या अवयवातून निर्माण होते? तर मित्रांनो, इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंड या अवयवातून निर्माण होते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे स्वादुपिंड असं येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, राजेश्री शाहू महाराजांचे जन्मस्थळ कोणते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कागल. तर राजेश्री शाहू महाराजांचे जन्मस्थळ हे कोणते आहे? तर कागल हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पहिली स्त्री कादंबरीकार कोण? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सळूबाई तांबवेकर. तर पहिली स्त्री कादंबरीकार कोण? तर सळूबाई तांबवेकर. त्यानंतर बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय? तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे, बाबा आमटे यांचे पूर्ण नाव हे मुरलीधर देवीदास आमटे. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? तर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? तर राजघाट. त्यानंतरचा प्रश्न आहे, बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर मित्रांनो, बालकवी हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव आहे. त्यानंतर महाराष्ट्रात प्रथम मुलींची शाळा कोणी स्थापन केली? तर महाराष्ट्रामध्ये प्रथम मुलींची शाळा ही महात्मा फुले यांनी स्थापन केली. त्यानंतर भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री हे अश्विन वैष्णव हे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर मित्रांनो, पावनधाम आश्रम हा विनोबा भावे यांनी स्थापन केला. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे विनोबा भावे असं येईल. त्यानंतरचा प्रश्न पहा, निवडणूक आयुक्ताची नेमणूक टिंबटिंब करतात? तर निवडणूक आयुक्ताची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात. त्यानंतर पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणारी घटना दुरुस्ती कोणती? तर मित्रांनो, 73वी घटना दुरुस्ती ही पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणारी घटना दुरुस्ती आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 73वी घटना दुरुस्ती असं येईल. त्यानंतर उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपतीचा कार्यकाळ टिंबटिंब असतो? तर मित्रांनो, राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. तर लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असते मित्रांनो. तर भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतर भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा झाली? तर मित्रांनो, भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक ही केव्हा झाली? तर 1951 रोजी झाली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? आंतरराज्यीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? तर आंतरराज्यीय परिषदेचे अध्यक्ष हे पंतप्रधान हे असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर मित्रांनो, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले. त्यानंतर पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? तर मित्रांनो, पहिले महायुद्ध हे 1914ला सुरू झाले. त्यानंतर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन टिंबटिंब येथे भरले. तर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले? तर मुंबई या ठिकाणी भरले. त्यानंतर सातारा जिल्ह्यात टिंबटिंब यांनी प्रति सरकार स्थापन केले.
तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो क्रांतिसिंह नाना पाटील. तर सातारा जिल्ह्यात कोणी प्रतिसरकार स्थापन केले? तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण? तर मित्रांनो स्वराज्य पक्षाचे संस्थापक हे कोण आहेत? तर चित्तरंजन दास. त्यानंतर सेवा सदन संस्था कोणी स्थापन केली? तर सेवा सदन ही संस्था ही रमाबाई रानडे यांनी स्थापन केली. त्यानंतरचा प्रश्न आहे 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? तर मित्रांनो 1857च्या उठावाची सुरुवात ही मेरठ या ठिकाणी झाली. त्यानंतर ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते? तर ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी ही सरपंचांवरती असते. त्यानंतरचा प्रश्न आहे दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 1931. तर दुसरी गोलमेज परिषद कधी भरली? तर 1931ला भरली. त्यानंतरचा प्रश्न आहे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण? तर मित्रांनो महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु हे गोपालकृष्ण गोखले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर मुंबई कामगार संघाची स्थापना ही नारायण लोखंडे यांनी केली होती. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येईल? नारायण लोखंडे. त्यानंतर पंजाब केसरी कोणास संबोधले जाते? तर पंजाब केसरी हे लाला लजपत राय यांना संबोधले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे युआन हे टिंबटिंब देशाचे चलन आहे? तर मित्रांनो युआन हे चीन या देशाचे चलन आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? तर मित्रांनो महू या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. महू हे मध्य प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण होते? तर मित्रांनो बारडोली सत्याग्रह हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. त्यानंतर बंगाल प्रांताची फाळणी कोणी केली? तर बंगाल प्रांताची फाळणी ही लॉर्ड कर्झन यांनी केली. त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? तर मित्रांनो वटवृक्ष हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. त्यानंतर हरिहरेश्वरला सुंदर टिंबटिंब आहे. तर काय आहे हरिहरेश्वरला सुंदर? तर समुद्रकिनारा आहे. तर हरिहरेश्वरला सुंदर समुद्रकिनारा आहे. त्यानंतर ताजमहाल कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे ताजमहाल हा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. त्यानंतर तेलंगणाची राजधानी कोणती? तर हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे. त्यानंतर 100% साक्षर राज्य कोणते? तर मित्रांनो केरळ हे 100% साक्षर राज्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येईल? केरळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मीनाक्षी मंदिर कोणत्या शहरात आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मदुराई. तर मीनाक्षी मंदिर कुठे आहे? तर मदुराई या शहरामध्ये आहे. त्यानंतर भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता? तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 21 जून. जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोठे आहे? तर जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर आग्रा हे शहर टिंबटिंब नदीकाठावर आहे. तर आग्रा शहर हे यमुना नदीकाठावर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? तर मित्रांनो सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह हा बुध आहे. त्यानंतर भारताच्या मध्यातून काय गेले आहे? तर मित्रांनो भारताच्या मध्यातून कर्कवृत्त हे वृत्त गेलेले आहे. त्यानंतर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो आसाम या राज्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर अर्थशास्त्र हे कोणते शास्त्र आहे? तर मित्रांनो अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रत्नागिरी. तर हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो हर्णे बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पैनगंगा नदीचा उगम टिंबटिंब डोंगरात होतो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अजिंठा डोंगर. त्यानंतर तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते? तर तंबाखूमध्ये निकोटीन हे विषारी द्रव्य असते. त्यानंतर लाल सिंधी कशाची जात आहे? तर मित्रांनो लाल सिंधी ही गायीची जात आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे सर्वात मोठा ग्रह कोणता? तर मित्रांनो आत्ताच आपण पाहिलं की सर्वात लहान ग्रह कोणता, तर बुध. तर सर्वात मोठा ग्रह हा कुठला आहे, तर गुरु. तर भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर मित्रांनो पंजाब या राज्याचे भांगडा हे नृत्य आहे. त्यानंतर राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे? तर राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे, तर पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतर ऑल इंडिया रेडिओची स्थापना टिंबटिंब साली झाली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1936. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर मित्रांनो मुंबई या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय आहे. त्यानंतर रामचरित मानसची रचना कोणी केली? तर संत तुलसीदास यांनी रामचरित मानसची रचना केली. त्यानंतर जगातील सर्वात लहान देश कोणता? तर व्हॅटिकन सिटी. कोणता देश आहे जगातील सर्वात लहान? तर व्हॅटिकन सिटी. त्यानंतर शीख धर्माचे संस्थापक कोण? तर मित्रांनो शीख धर्माचे संस्थापक हे गुरु नानक हे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे माहुली येथे कृष्णा व टिंबटिंब या नदीचा संगम आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वेण्णा. तर माहुली या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम आहे? तर कृष्णा व वेण्णा. त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीला विजय घाट असे म्हणतात. त्यानंतर तानसेन हा कोणाच्या दरबारातील गायक होता? तर तानसेन हा अकबराच्या दरबारातील गायक होता. त्यानंतर डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? तर मित्रांनो डॉक्टर अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती, अणुविस्फोटाचे जनक. तर यांच्या आत्मचरित्राचे नाव हे अग्निपंख असे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे संत जनाबाई यांची समाधी टिंबटिंब येथे आहे. तर मित्रांनो संत जनाबाई यांची समाधी गंगाखेड या ठिकाणी आहे. त्यानंतर मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोठे आहे? तर मित्रांनो मिहान हा औद्योगिक प्रकल्प नागपूर या ठिकाणी आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट विलेज कोणते? तर मित्रांनो हरिसाल हे महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट विलेज आहे. त्यानंतर महाराष्ट्रात मोनोरेल कोठे चालू आहे? तर मित्रांनो मुंबई या ठिकाणी मोनोरेल चालू आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते? तर मित्रांनो लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य आहे. त्यानंतर दारुगोळा कारखाना कोठे आहे? तर मित्रांनो खडकी पुणे या ठिकाणी दारुगोळा कारखाना आहे. त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे? तर मित्रांनो नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ आहे. त्यानंतर आदिवासी जीवनामध्ये आंबील हे टिंबटिंब आहे. तर मित्रांनो आदिवासी जीवनामध्ये आंबील हे पेय आहे. त्यानंतर संजय गांधी नॅशनल पार्क म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब येथे आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मुंबई या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सर्वात नवीन जिल्हा कोणता? तर पालघर जिल्हा. त्यानंतर माळशेज घाट कोणत्या महामार्गावर आहे? तर मित्रांनो माळशेज हा घाट नगर कल्याण या महामार्गावरती आहे. त्यानंतर महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर महाराष्ट्र पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे. त्यानंतर इंडिया गेट कोठे आहे? तर मित्रांनो इंडिया गेट हे दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर मित्रांनो चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील विदर्भामध्ये थंड हवेचे ठिकाण आहे. नंतर शिवाजी विद्यापीठ कोठे आहे? तर मित्रांनो शिवाजी विद्यापीठ हे कोल्हापूर या ठिकाणी आहे. त्यानंतर भारताची झिरो मैल कोठे आहे? तर मित्रांनो भारताची झिरो मैल हे नागपूर या ठिकाणी आहे. तर नागपूर ही देशातील मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यानंतर नागपूर हे शहर टिंबटिंब नदीच्या काठावरती वसलेले आहे. तर नागपूर हे शहर नाग नदीच्या काठावरती वसलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो महाराष्ट्रातील टिंबटिंब या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. तर महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. त्यानंतर अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो अनेर हे धरण धुळे जिल्ह्यात आहे. त्यानंतर खरोसा लेणी कोणत्या तालुक्यात आहेत?
तर मित्रांनो खरोसा लेणी ही औसा म्हणजेच लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, तेल्या हा रोग कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर मित्रांनो तेल्या हा रोग डाळिंब या पिकाशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे? तर मित्रांनो सुपारी संशोधन केंद्र हे श्रीवर्धन या ठिकाणी आहे. त्यानंतर 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? तर मित्रांनो मुंबई या शहराला 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यानंतर साल्हेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर साल्हेर व मुल्हेर हे किल्ले नाशिक या जिल्ह्यात आहेत. त्यानंतर क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? तर क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य हे राजस्थान हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर कोहिमा. त्यानंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? तर मित्रांनो नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही खडकवासला पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतर महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती? तर मित्रांनो महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची असणारी वने म्हणजे कोणती? तर पानझडी वने. त्यानंतर महाराष्ट्रात टिंबटिंब येथे विमानाचा कारखाना आहे. तर महाराष्ट्रात ओझर पुणे या ठिकाणी विमानाचा कारखाना आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, झूम हा कशाचा प्रकार आहे? तर मित्रांनो झूम हा शेतीचा प्रकार आहे. त्यानंतर चांदोली धरणच्या जलाशयाचे नाव काय? तर चांदोली धरणाचे जलाशयाचे नाव हे वसंतसागर असे आहे. त्यानंतर महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते? तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही कोल्हापूर ते गोंदिया या दरम्यान धावते. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? तर मित्रांनो औरंगाबाद हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कराड चिपळूण. तर कुंभार्ली घाट हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर कराड आणि चिपळूण. त्यानंतर अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो शरद जोशी हे अंगारमळा या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता? तर मित्रांनो शेकरू म्हणजेच एक खारीची जात आहे. तर हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. त्यानंतर रोजगार हमी योजनेचे जनक किंवा प्रवर्तक कोण आहेत? तर रोजगार हमी योजनेचे जनक किंवा प्रवर्तक हे वि.स. पागे हे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता? तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नंदुरबार. तर महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? तर नंदुरबार. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो आंबोली. तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाणे कोणते आहेत? तर आंबोली हे ठिकाण आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री हे देवेंद्र फडणवीस हे आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर कोण? तर मित्रांनो महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असे म्हटले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव काय? तर मित्रांनो महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे नक्षलविरोधी अभियान राबवले आहे तर त्या पथकाचे नाव हे C60 किंवा C60 असं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो नागझिरा हे अभयारण्य गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नाथसागर हे धरण कोठे आहे? तर मित्रांनो नाथसागर हे धरण कोठे आहे? तर पैठण या ठिकाणी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येईल? पैठण. महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? जळगाव. तर तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे मित्रांनो? तर जळगाव या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लोणारे या ठिकाणी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ हे लोणारे या ठिकाणी आहे.
त्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अजित डोवाल. तर भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर अजित डोवाल हे आहेत. त्यानंतर मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सेनापती बापट. तर सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? तर मित्रांनो नागपूर हा राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे टिंबटिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. तर मित्रांनो यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि ही ग्रंथी पित्त स्रावणारी ग्रंथी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे सत्यशोधक समाज संघटनेची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा फुले. तर सत्यशोधक समाज संघटनेची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो महात्मा फुले यांनी केली. त्यानंतर इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लॅपन्स लियाने. तर इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? तर लॅपन्स लियाने. त्यानंतर महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंबटिंबचे गाव आहे. तर मित्रांनो महाबळेश्वर जवळील भिलार हे पुस्तकांचे गाव आहे. नुकतेच या गावाला पुस्तकांचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर मित्रांनो भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार हा भारतरत्न आहे आणि सर्वोच्च नागरी पुरस्कार हा पद्मविभूषण हा आहे. त्यानंतर राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो राधानगरी धरण हे कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. त्यानंतर टिंबटिंब हा मराठी भाषा राजभाषा दिन आहे. तर मित्रांनो 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन आहे. तर कोणता मराठी राजभाषा दिन आहे? तर 27 फेब्रुवारी. त्यानंतर KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? तर मित्रांनो KGB ही गुप्तचर संघटना रशिया या देशाची आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? तर मित्रांनो कुसुमाग्रज हे वा शिरवाडकर अर्थातच विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? तर 4 ऑक्टोंबर. जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? तर 4 ऑक्टोंबर या दिवशी. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोठे आहेत? तर मित्रांनो पितळखोरा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कुठे आहे? तर पितळखोरा या ठिकाणी. त्यानंतर जालना शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर मित्रांनो जालना शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर कुंडलिका नदीच्या काठावरती. तर या प्रश्नाचं बरोबर काय उत्तर येईल मग? तर कुंडलिका नदी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर मित्रांनो पाणी पंचायत ही संकल्पना विलासराव साळुंखे यांनी विकसित केली. त्यानंतर मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बिहार. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की बिहार या राज्यातील कोणता चित्रकला प्रकार प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उलटं उत्तर येईल मधुबनी. त्यानंतर भारतातील श्वेतक्रांतीचे जनक कोण? तर मित्रांनो भारतातील श्वेतक्रांती किंवा दुग्धक्रांतीचे जनक कोण? तर वर्गीस कुरियन. त्यानंतर कोसला हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मित्रांनो कोसला हा सुप्रसिद्ध ग्रंथ भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मेरी कोम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो मेरी कोम ही बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे बॉक्सिंग येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आशा भोसले. तर 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रकाश हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो प्रकाश हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यात आहे. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येईल? तर नंदुरबार.
त्यानंतरचा प्रश्न आहे भामरागड टेकड्या कोठे स्थित आहेत? तर मित्रांनो, भामरागड टेकड्या या गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येईल? गडचिरोली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नागपूर. तर महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? तर नागपूर या शहरामध्ये आहे. त्यानंतर व्ही कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, वर्गीस कुरियन म्हणजेच व्ही कुरियन हे नाव धवल क्रांतीशी संबंधित आहे. त्यानंतर भारताचे 48वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर मित्रांनो, भारताचे 48वे सरन्यायाधीश हे न्यायमूर्ती NV रामण्णा हे आहेत. त्यानंतर झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर आनंद यादव हे आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येईल? डॉक्टर आनंद यादव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तर मित्रांनो, शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम तोरणा हा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर मित्रांनो, औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण हे म्हैसमाळ हे आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? तर मित्रांनो, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक या ठिकाणी भरतो. त्यानंतर तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी दर किती वर्षांनी कुंभमेळा भरतो? तर मित्रांनो, दर 12 वर्षांनी कुंभमेळा नाशिकला भरतो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, आगा खान हा कप हॉकी या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर पुणे विद्यापीठाची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो, पुणे या विद्यापीठाची स्थापना 1949ला झाली. कधी झाली? तर 1949. त्यानंतर सूर्यनगरी कोणत्या शहरास म्हणतात? तर मित्रांनो, सूर्यनगरी ही जोधपूर या शहरास म्हणतात. त्यानंतर गुलाबी शहर किंवा पिंक सिटी कोणाला म्हणतात? तर जयपूर या शहराला पिंक सिटी म्हणतात आणि सूर्यनगरी जोधपूर. त्यानंतर करो या मरो ही घोषणा कोणी दिली? तर मित्रांनो, करो या मरो ही घोषणा महात्मा गांधी यांनी दिली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येईल? महात्मा गांधी. त्यानंतरचा प्रश्न पहा, पंढरपूर हे शहर टिंबटिंब नदी काठावर आहे. तर मित्रांनो, पंढरपूर हे शहर चंद्रभागा म्हणजेच भीमा या नदीच्या काठावर आहे. त्यानंतर झुलता मनोरा हे टिंबटिंब देशाचे राष्ट्रीय स्मारक आहे. तर मित्रांनो, झुलता मनोरा हा इटली या देशाचे राष्ट्रीय स्मारक आहे. कोणत्या देशाचे? इटली या देशाचे. तर महाराष्ट्र राज्य यंत्रमाग मंडळ टिंबटिंब येथे आहे. तर महाराष्ट्र राज्य यंत्रमाग मंडळ मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर INS शिवाजी ही संस्था टिंबटिंब येथे आहे. तर मित्रांनो, INS शिवाजी ही संस्था कोठे आहे? तर लोणावळा, पुणे. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येईल? लोणावळा. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, विज्ञानातील प्रश्न आहे. मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या किती? तर मित्रांनो, मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या ही 213 आहे. तर मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? तर मांडीचे हाड. तर त्या हाडाला काय म्हणतात? तर फिमर. तर गोल क्रांती टिंबटिंब उत्पादनासाठी ओळखली जाते. तर गोल क्रांती ही बटाटा उत्पादनाशी ओळखली जाते. तर गोल क्रांती कशासाठी ओळखली जाते? तर बटाटा उत्पादनासाठी गोल क्रांती ही ओळखली जाते. तर मुर्रा ही टिंबटिंबा जात आहे. तर मित्रांनो, मुर्रा ही म्हशीची जात आहे. तर कोसी नदी टिंबटिंब येथे उगम पावते. तर मित्रांनो, कोसी ही नदी कोठे उगम पावते? तर पूर्व नेपाळ. कोसी ही नदी पूर्व नेपाळ येथे उगम पावते. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे पूर्व नेपाळ येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, संत गाडगेबाबा यांचे समाधीस्थळ कोणते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अमरावती. संत गाडगेबाबा यांचे समाधीस्थळ कोणते? तर अमरावती. त्यानंतर
असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला, संत गाडगेबाबांचे पूर्ण नाव काय? तर डेबूजी जिंगरोजी जानोरकर. त्यानंतर चोला हे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोठे आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कल्याण, ठाणे. तर चोला हे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कल्याण, ठाणे या ठिकाणी आहे. त्यानंतर कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम कोठे होतो? तर मित्रांनो, कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम नरसोबाची वाडी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतो. त्यानंतर वरसगाव धरण टिंबटिंब जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो, वरसगाव हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पुणे जिल्हा. त्यानंतरचा प्रश्न आहे, चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सोलापूर. तर सोलापूर हा चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे. त्यानंतरचा प्रश्न काय आहे पहा, की रावतभाटा हा अणुऊर्जा प्रकल्प टिंबटिंब राज्यात आहे. तर मित्रांनो, रावतभाटा हा अणुऊर्जा प्रकल्प राजस्थान या राज्यामध्ये आहे. किंवा असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की रावतभाटा हा कोणता प्रकल्प आहे? तर मित्रांनो, रावतभाटा हा अणुऊर्जा प्रकल्प आहे असं त्याचं उत्तर येईल. तर रावतभाटा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थान. त्यानंतरचा प्रश्न आहे, धुळे हा टिंबटिंब जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर मित्रांनो, धुळे हा दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर दुधातुपांचा. त्यानंतर केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे काय? तर वसई. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, पृथ्वीवरील सर्वात कोरडे ठिकाण कोणते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आटकामा वाळवंट, चिली. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येईल, की पृथ्वीवरील सर्वात कोरडे ठिकाण कुठले? तर चिलीमधील अटकामा वाळवंट. त्यानंतर देशबंधू म्हणून कोणास ओळखले जाते? तर मित्रांनो, देशबंधू म्हणून चित्तरंजन दास यांना ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, काळाराम मंदिर कोठे आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पंचवटी, नाशिक. तर काळाराम मंदिर कोठे आहे? तर पंचवटी, नाशिक या ठिकाणी आहे. त्यानंतर उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातील टिंबटिंब तालुक्यात आहे. तर मित्रांनो, उजनी हे धरण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल माढा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, संयुक्त राष्ट्र घोषित तृणधान्य वर्ष कोणते? तर संयुक्त राष्ट्र जे वेगवेगळे वर्ष जाहीर करत असते किंवा घोषित करत असते, तर त्यापैकी तृणधान्य वर्ष कोणते किंवा कोणते वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2018. तर 2018 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलेले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मित्रांनो, भावार्थ रामायण हा ग्रंथ संत एकनाथांनी लिहिला. आणि फक्त रामायण म्हटलं तर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर वाल्मिकींनी लिहिलेला आहे. परंतु भावार्थ रामायण हा ग्रंथ म्हटल्यानंतर संत एकनाथ असं त्याचं उत्तर येईल. कन्फ्युजन करू नका फक्त. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर मित्रांनो, जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमध्ये आहे. ते भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. तर इंग्लंडचे पहिले पंतप्रधान कोण? तर मित्रांनो, रॉबर्ट वालपोल. तर इंग्लंडचे पहिले पंतप्रधान कोण? तर रॉबर्ट वालपोल. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर मित्रांनो, गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येईल? गोदावरी. त्यानंतरचा प्रश्न आहे, कवी कालिदास विद्यापीठ कोठे आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रामटेक. तर कवी कालिदास विद्यापीठ कोठे आहे? तर रामटेक या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, पहिला कागद कारखाना टिंबटिंब येथे आहे. तर मित्रांनो, पहिला कागद कारखाना हा बल्लाळपूर या ठिकाणी आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येईल? बल्लारपूर. त्यानंतर द टाइम्स हे वर्तमानपत्र कोठून प्रकाशित होते?
तर मित्रांनो, जगप्रसिद्ध द टाइम्स हे वर्तमानपत्र लंडन या ठिकाणून प्रकाशित होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, दुर्गा खोटे. तर दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण? तर दुर्गा खोटे. त्यानंतर चंद्रावर मानव पाठवणारा पहिला देश कोणता? तर मित्रांनो, चंद्रावर मानव पाठवणारा पहिला देश हा कोणता आहे? तर अमेरिका. तर त्या मानवाचे नाव काय? तर नील आर्मस्ट्रॉंग. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे सिंधुदुर्ग असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, दर 15 दिवसांनी प्रकाशित होणारे. तर जे दर 15 दिवसांनी प्रकाशित होते त्याला आपण काय म्हणतो? पाक्षिक. आणि दररोज प्रकाशित होणारे किंवा दैनंदिन प्रकाशित होणारे म्हणजे दैनिक. त्यानंतर वर्षाने प्रकाशित होणारे म्हणजे वार्षिक. आणि महिन्याने प्रकाशित होणारे म्हणजे मासिक. तरी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर 52 दरवाजेचे शहर कोणते? किंवा कोणत्या शहराला 52 दरवाजेचे शहर म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, औरंगाबाद. त्यानंतर कोबाल्ट 60 किंवा कोबाल्ट 60 कशाच्या उपचारासाठी वापरतात? तर मित्रांनो, कोबाल्ट 60 किंवा कोबाल्ट 60 हे कॅन्सरवरील उपचारासाठी वापरतात. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येईल? तर नाशिक या ठिकाणी आहे. तर महाराष्ट्रामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे नाशिक या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम कोठे होतो? तर मित्रांनो, कृष्णा व पंचगंगा या नदीचा संगम नृसिंहवाडी येथे होतो. तर कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम कोठे होतो? तर नृसिंहवाडी, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? तर मित्रांनो, येन हे जपान या देशाचे चलन आहे. तर मित्रांनो, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.